आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दारूबंदी पोलीससाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि मैदानी चाचणी वगैरे या पेपर तुम्हाला किती मार्काचा असतो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर ही ॲड बघू शकता मित्रांनो, 2024मध्ये आलेली ही पोलीस भरती दारूबंदी पोलीसची ॲड होती. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लघुलेखकचे पदं होते काही 5, त्याच्यानंतर लघु टंकलेखकचे पदं होते 18 आणि त्याच्यानंतर दारूबंदी पोलीसचं आपलं जे मेन टॉपिक आहे त्याचे 568 पदं होते. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये, ज्याला दारूबंदी पोलीस म्हणतो. आणि दारूबंदी पोलीस चालकसाठी 73 जागा होत्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती बघणार आहे मित्रांनो. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान आणि महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आवश्यक पात्रता वगैरे काय आहे, येथे एकूण जागा वगैरे दिलेल्या होत्या कॅटेगरीनुसार. यानुसारच येणारी जी दारूबंदी पोलीस भरती आहे ती पण ही तुम्हाला अशाच प्रकारे पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये आपण शारीरिक पात्रता म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणी वगैरे त्यामध्ये काय असेल, आणि पेपरामध्ये पेपर किती मार्कचा असेल, आणि मैदानी चाचणी आणि लेखी दोन्ही मिळून ही टोटल 200 गुणाची असते मित्रांनो. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती आता खाली बघूया मित्रांनो एकदा. समांतर आरक्षण वगैरे त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर माध्यमिक शाळा उत्तीर्ण तुम्ही इथं पाहिजे मित्रांनो, कमी 12वी पास वगैरे. तर याच्यात आपण एक कॅटेगरीनुसार इथं सवलत दिलेली आहे, जे समांतर आरक्षणमध्ये असतील त्यांना वगैरे. तर अजून खाली बघूया. तर यामध्ये आपण आलो मेन टॉपिकवर आता मित्रांनो. याच्यामध्ये बघू शकता आपलं मेन टॉपिक आहे ॲडमधलं 3 नंबरचं मित्रांनो. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दारूबंदी पोलीससाठी. आणि ज्यांना चालकमध्ये अप्लाय करायचं आहे दारूबंदी पोलीसमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालकाचा परवाना पाहिजे. किमान हलके वाहन चालव म्हणजे LME किंवा TR पण चालेल मित्रांनो. आणि चपराशी पदासाठी जे विद्यार्थी अप्लाय करतील माध्यमिक शाळा उत्तीर्ण, त्याच्यासाठी पण 12वी आहे. आणि शारीरिक पात्रतेमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला इथे उंची 165 पाहिजे मित्रांनो. छाती न फुगवता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर. फुगून तुम्हाला 5 सेंटीमीटर फुगवायची आहे. तुमची छाती मिनिमम 79 पाहिजे. आणि महिलेसाठी बघू शकता 160 इथे हाईट देण्यात आलेली आहे महिलेसाठी. छातीचं काही लागू केलेले नाही. त्यांच्यासाठी वजन मित्रांनो महिलेसाठी 50 ग्राम, 50 किलो पाहिजे, 50 किलोग्राम. तर खाली बघू शकता मित्रांनो अजून याच्यामध्ये पेपराचं दिलेलं मित्रांनो. यामध्ये बघू शकता तुम्ही लघुटंक लेखक, जवान आणि चपराशी तिन्ही पदाचे इथं पेपराबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये तुमचं 120 मार्काचं पेपर असतील. प्रत्येक घटकासाठी 120चं इथं दाखवण्यात आलेलं आहे. आणि 80 मार्काचं तुमची लेखी होतील. आणि त्यामध्ये विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इंग्रजी तुम्हाला हे विषय पाहायला मिळतील. या विषयावर तुम्हाला इथं सविस्तर उपघटक वगैरे सगळी माहिती येथे दिलेली आहे. यावर तुम्हाला प्रश्न दारूबंदी पोलीससाठी विचारले जातील. आणि खाली बघूया मित्रांनो, 120ची लेखीचे मार्क आहे आणि 80 मार्काचं तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी येते, मैदानी चाचणीसाठी टोटल म्हणजे 200 गुण. आणि अजून आपण खाली बघूया मित्रांनो, मैदानी चाचणीचा प्रकार येथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 1500 मीटर मित्रांनो, त्यासाठी 30 मार्क. 100 मीटरसारखी तुम्हाला 30 मार्क आणि गोळाफेकसाठी तुम्हाला 20 मार्क. टोटल 80 मार्काची याची मैदानी चाचणी तुमची होणार आहे. आणि महिलेचं बघितलं तर याच्यामध्ये 1 किलोमीटरसाठी तुम्हाला 30 गुण, 100 मीटरसाठी तुम्हाला 30 गुण आणि गोळाफेकसाठी 20 गुण. तर मैदानी चाचणी महिला आणि पुरुषांसाठी दोन्हीसाठी 80 मार्काची आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो, थोडंसं सहकार्य करत जा. तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे मित्रांनो. तर त्यासाठी एक छोटीशी लाईक करत जा. आणि ज्यांनी पण आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कारण मी जसेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमचं याच्यामुळे खूप फायदा होईल मित्रांनो. तुम्हाला नक्कीच भरतीसाठी मी पण ज्या गोष्टी आणतो तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो त्याचा नक्कीच फायदा होईल. तर कागदपत्रे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही म्हणजे काय काय असतात. SSC म्हणजे 10वीचे मार्कशीट, वयाचा पुरावा, ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड, पॅन कार्ड सगळ्यांकडे असतात. दोन्हीपैकी एक असले तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि जे सामाजिक मार्गदर्शक असल्याचा नमुना वगैरे या गोष्टी आहे. आणि त्याच्यानंतर जे कास्टमध्ये विद्यार्थी असतील त्यांना नॉन क्रिमिनल पाहिजे मित्रांनो. जे अपंग वगैरे असतील, म्हणजे अपंग म्हणजे याच्यामध्ये ले लघु टंकलेखक त्या पदासाठी अपंग पोलीस वगैरे याच्यामध्ये चालत नाही. त्यांच्यासाठी पुरावा पाहिजे. जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी स्पोर्टचं सर्टिफिकेट, आर्ट्ससाठी पण तुम्हाला सर्टिफिकेट लागेल.
दिव्यांग महिला, माजी सैनिक, अनाथ यांचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांना अनिवार्य आहे. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो, अजून खाली बघूया आपण यामध्ये मेन जर म्हटलं तुम्हाला याच्यामध्ये डॉक्युमेंट म्हटलं तर 10वी 12वी TC मार्कशीट, जे कास्टमध्ये असतील कास्ट, नॉन डोमोसाईल, MSCIT, हे मूलभूत जे पोलीस भरतीसाठी आपल्याला लागतात मित्रांनो, तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे पाहिजे. आणि अजून काही तुमच्याकडे असतील तर तुम्ही अजून ॲड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल, तर ही PDF तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जायचं मित्रांनो. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन करायचे. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF उपलब्ध करून देण्यात येईल. या PDF मध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती यामध्ये उपलब्ध, सगळं अनिवार्य जे जे पॉईंट आहे ते याच्यात ही एक ॲडच आहे मित्रांनो त्या टायमाची. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, जी 2024ला जी ॲड आलेली आहे दारूबंदी पोलीसची, तीच ही जाहिरात आहे मित्रांनो. तर पोलीस भरती पॉईंट आपल्या टेलिग्रामला सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन टाकेन. तसं पण तुम्ही चॅनलच्या अबाउटमध्ये जाऊन पण जॉईन करू शकता मित्रांनो. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा धन्यवाद मनापासून.